नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मला माहिती आहे सगळे मजेत आहात आणि मला माहिती आहे सगळे हसताय, कारण मी घेऊन आलो पुन्हा एकदा तुमच्या हक्काचा कार्यक्रम, जिथे तासभर बसा आणि पोटभर हसा हा संदेश आम्ही नेहमीच देत असतो. त्या कार्यक्रमाचं नाव आहे चला हवा येऊ द्या. मंडळी, हा उल्लेख मी नेहमीच करतो की मला खूप अभिमान वाटतो मी एक मराठी माणूस असल्याचा, आणि या महाराष्ट्राच्या मराठमोळ्या मातीत मी जन्माला आलोय याचाही मला खूप अभिमान आहे. कारण रसिक प्रेक्षकांच्या समोर नेहमी काहीतरी वेगळं करण्याची जी ऊर्जा आहे ना, ती याच मातीतून मला मिळते. कारण हा महाराष्ट्रच तितका महान आहे. हा महाराष्ट्र घडवलाय साधू संतांनी, वीर हुतात्म्यांनी, कलावंतांनी आणि शाहिरांनी. आणि शाहीर म्हटलं की एक हिमालया एवढं नाव चटकन आपल्या डोळ्यासमोर येतं, ते म्हणजेच लोकशाहीर विठ्ठल उमप यांचं. मंडळी, सगळ्यांनाच माहिती आहे की शाहिरांनी आपलं संपूर्ण आयुष्य लोककला, लोकसंस्कृती आपल्या कार्यक्रमांच्या माध्यमातून घराघरात पोहोचवण्यासाठी, जगभराच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी वेचलेलं आहे. शाहिरांनी आत्तापर्यंत अनेक कार्यक्रमांची निर्मिती केली. ते किती लोकप्रिय झाले ते सगळ्या जगाला माहिती आहे. आणि त्यातलाच अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम म्हणजेच जांभूळ आख्यान. आणि आज याच कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या कॅफेमध्ये शाहिरांच्या घराण्यातली पुढची पिढी येणार आहे. अतिशय मनापासून या मंचावरती मी स्वागत करणार आहे नंदेश उमप आणि उदेश उमप यांचं. ज्या कार्यक्रमाचा मी आत्ताच उल्लेख केला तो कार्यक्रम म्हणजेच जांभूळ आख्यान. आणि माझ्या माहितीप्रमाणे जांभूळ आख्यानला या वर्षी आता 25 वर्ष पूर्ण होतात. हो, बिलकुल. क्या बात आहे. खरंच इतका भव्य दिव्य प्रवास तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिलाय. बिलकुल. आणि आता ते जांभूळ आख्यान तुम्ही सादर करता, कसं वाटतंय? एक अविस्मरणीय असा क्षण आहे माझ्यासाठी, कारण हा कधीच मला माझ्या आयुष्यात येईल असं मला कधी वाटलं नव्हतं की मी हे करू शकेन किंवा हे नाटक माझ्या आयुष्यात येईल, मी बघेन, हे अनुभवेन. ते बाबांच्या रूपानं ते नाटक आजवर बाबा जाईपर्यंत ते त्यांनी केलं, म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत केलं. आणि बाबा गेल्यानंतर एक खूप हे होती, लोकांची मागणी होती की का करत नाही आहेत. थोडासा धीर होत नव्हता, पण आम्ही सगळ्या भावंडांना मग विचार केला आणि आपण हे करूया नवीन पिढीसाठी, तरुण पिढीसाठी, येणाऱ्या या पिढीसाठी आपली संस्कृती ही समजली पाहिजे, म्हणून हा सगळा अट्टाहास केला आहे. आणि खरं तर त्यांच्या आशीर्वादानंच ॲक्च्युली झालं आहे. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. उदय दादा, हां, कसं वाटतं हा कार्यक्रम सादर करताना? जेव्हा बाबा सादर करायचे, आम्ही त्यांची 4 मुलं, 4 मुलांची एनर्जी एकत्र केली की काय असेल तर ती बाबांची एनर्जी असेल. क्या बात आहे. मी दोघांनाही विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्या कॅफेमध्ये बसा. तर आता या मंचावरती मी बोलावणार आहे जांभूळ आख्यानचे दिग्दर्शक अजित भगत यांना. जोरदार टाळ्या. 1990 साली नाटकाला सुरुवात झाली, तर तो अनुभव कसा होता सर? तो फार विचित्र वेगळा अनुभव होता. मी एक 8 लवाळ्या वाचून काढल्या. लवाळी म्हणजे एक 3.5 पानाचा एक पद्य प्रवास असतो. तो त्याचे संवाद नसतात, बर. फक्त ते लिरिकल सगळा प्रवास असतो. कविता असतात, त्या कविताच्या माध्यमातून ते असतं वगैरे. पण मला तो विषय असा आवडला की तेव्हाही त्या काळामध्ये स्त्रीची परीक्षा घेणारा एक कृष्ण वेगळ्या रीतीनं, मला विषय खूप आवडला. म्हणजे स्त्रीच्या माध्यमातून असा जाणारा प्रवास आपल्याला करायला हवा. मग कॅरेक्टर सिलेक्शनचा प्रश्न आला आणि मी म्हटलं नाही, मला अशी द्रौपदी हवी की जिच्याकडे कुठलाही पुरुष वर्ग ताठ मानेनं वरती बघेल. वा वा. तर ताठ माने वरती बघेल तर कोण कोण कोण. आणि अचानक मला सरांनी सांगितलं की अरे, विठ्ठल उमप ही अशी गृहस्थ आहे की तिची उंची अफाट आहे, तिचा स्वर अफाट आहे आणि ते सगळंच. आणि मग मी कॅरेक्टर सिलेक्शन करताना त्यांच्याहून कमी उंचीचे काही कॅरेक्टर सिलेक्ट केले की जे द्रौपदीकडे बघताना ताठ माने बघतील. वा वा वा. अच्युत ठाकूरला मी पीठ पिडलं आणि अप्रतिम संगीत निर्माण झालं. हां, कारण काय, एकतर रिसर्च सेंटरचं ते प्रोडक्शन आहे आणि रिसर्च सेंटरचं प्रोडक्शन करताना सगळ्या गोष्टी मला परफेक्ट करायच्या आहेत. द्रौपदी जी हातात फळ घेऊन उडवते आणि 5 पांडवांचं सत्व तिच्या हातात रथ होतं शरीरात. 5 पांडवांचं सत्व काय ताकदीचं असेल आणि तेवढं फळ उंच जातं तरी ते झाडाला लागत नाही.
तर मला अशी एक हाळी पाहिजे किंवा आलाप्याचा एक हाळीचं संगीत पाहिजे की लोककलेच्या माध्यमातून बाहेर नाही पडता कामा. वा. नंदई दादा, आता मला तुम्हाला विचारायचंय, हां. नव्या पिढीसाठी जांभूळ आख्यान परत एकदा तुम्ही करताय, तर नवीन पिढीला खूप उत्सुकता आहे की जांभूळ आख्यान म्हणजे नक्की काय. जांभूळ आख्यान हे नीती अनिती, सत्य असत्य, चांगलं वाईट याच्यावर बेतलेलं हे नाटक आहे की आपण कितीही जरी काय म्हणतो ना आपण पाप केलं, आपण थोडीशी जर प्रायश्चित करण्याची जर भावना ठेवली तर सगळं जर केलेलं असतं सगळं पाप सगळं धुवून निघतं. आणि मग जसं हे म्हणाले की फळ मग झाडाला आणि मग त्या फांदीला लागतं, जसं त्या सगळ्या 5 पांडवांचं जे रथ तिच्या अंगी होतं आणि मग ते नंतर ते फळ जेव्हा ती सत्य बोलते ते काय आहे ते मी नाटक बघितल्यावर लोकांना कळेल. तुम्ही आलाय म्हटल्यानंतर बाबांचा नेहमीच आता उल्लेख होत राहील, पण आम्हाला उत्सुकता आहे ती बाबांच्या एखाद्या गाण्याची. तर बाबा जे गाणं गायचे त्याची जर झलक सर तुम्ही आम्हाला ऐकवलीत कुठल्याही एखाद्या. तर जांभूळ आख्यांच्या निमित्तानं हे दिग्गज आज माझ्या मंचावरती आलेले आहेत आणि आमचं भाग्य आहे की हा नाट्यप्रयोग जितका गाजलेला आहे तितकीच आणखीन एक कलाकृती जी सध्या खूप गाजते, त्या कलाकृतीतल्या दिग्गजांना सुद्धा या मंचावरती आज आम्ही बोलावणार आहोत. त्यामुळे हा एक आगळा वेगळा संगम असणार आहे. जांभूळ आख्यान म्हटलं की कृष्णाची महानता कळते आणि कृष्णाला फार महत्त्व आहे या संपूर्ण प्रयोगामध्ये. तर याच कृष्णाच्या अगाध लीला कथ्थक नृत्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतात. एका आगळ्या वेगळ्या कलाविष्काराच्या माध्यमातून, ज्या कलाविष्काराचं नावच आहे कृष्ण.
आणि या मंचावरती मी अतिशय मनापासून स्वागत करणार आहे त्या एका व्यक्तीचं ज्यांच्या खरं तर मनातून ही संकल्पना निर्माण झाली की कृष्णावरती असा एक आगळा वेगळा कलाविष्कार आपण निर्माण करू शकतो. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका सोनिया परचुरे यांचा. सोनियाजी, तुमच्या एंट्रीच्या आधी आम्ही हा भव्य दिव्य कलाविष्कार बघितला कृष्ण. तर खरंच हे आगळं वेगळं रूप कृष्णाचं आम्हाला बघायला मिळालं. खरं तर कृष्णाचं विराट रूप सगळ्यांना माहिती आहे, पण कथ्थक नृत्याच्या माध्यमातून हे वेगळं रूप आपण त्याचं उभं करूयात हे केव्हा वाटलं? कुठल्याही नर्तकाला किंवा कुठल्याही शास्त्रीय नृत्य शिकणाऱ्या कलाकाराला कृष्णाची भुरळ पडतेच. हो, म्हणजे आम्ही लहानपणापासून जो अभिनय शिकलोय त्याच्यामध्ये माखन चोरी किंवा कालिया मर्दन किंवा गीतोपदेश किंवा द्रौपदी वस्त्रहरण हे सगळे प्रसंग शिकत, त्यामुळे तो एक कुठेतरी डोक्यात होता विषय आणि म्हणून असं वाटलं की आपण कृष्ण करूया. तेव्हा मी ह्या कार्यक्रमाचा प्रयत्न केला. वा 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 वा. तर याच कार्यक्रमाच्या निमित्तानं आणखीन 2 दिग्गजांना आता मी या मंचावरती आमंत्रित करणार आहे ज्यांचा परफॉर्मन्स आपल्याला या कार्यक्रमात बघायला मिळतो. जोरदार टाळ्यांनी मी स्वागत करतो अभिनेत्री संपदा कुलकर्णी आणि अभिनेता नकुल घाणेकर यांचं. अजिबात गडबड करू नका आणि भिवू नका. काय करत नाहीत ते भगत सर आहेत, काय करत नाहीत. भिवू नका. लहान लहान लेकर भीतात सर तुम्हाला. असू द्या. तर आज आपल्या गावाचं भाग्य म्हटलं पाहिजे का आज आपल्या गावामध्ये मोठे मोठे लोक आलेले आहेत. म्हणजे खास करून स्वागत करण्यासारखे माननीय नंदेश उपम टाईप व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे उषा उपम यांचे पुतणे आणि टोमॅटो उपम यांचे काका. सॉरी 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 चुकलं. टोमॅटो उपम खाण्यामध्ये त्यांना आनंद येणार आहे. नंदेश उपम या ठिकाणी आलेले आहेत. साऊथ इंडियन असल्यामुळे त्यांचं नाव असायचं. काही माहिती साऊथ इंडियन कसं काय? काय बोलताय हो तुम्ही? साऊथ इंडियन नाही हो. कोणी म्हणाल का खरं असेल तुम्हाला? कोणी म्हणाल का तुम्ही महाराष्ट्र नाही म्हणून? साऊथ तुम्ही ना सर साऊथ मध्ये जायला पाहिजे. तुम्ही हिरो सर साऊथ मध्ये. भाषेचं अजिबात टेन्शन घेऊ नका सर तुम्ही. हो ना. सागर कारंडे शिकवेल तुम्हाला. तर असं ऍक्टिंग म्हणजे जोमात भरलेली आहे त्यांच्या. म्हणजे जबरदस्त जोमात म्हणजे प्रत्येक ठिकाणी ते ऍक्टिंग करतात. पण म्हणजे एक साईड बिझनेस म्हणा किंवा घरची साऊंड सिस्टीम आहे म्हणून म्हणा ते गाणे पण गातात. तर असो तर नंदू अशा टोपण नावाने आपल्या मित्रामध्ये फेमस असलेले नंदेश उमप या ठिकाणी आलेले आहेत. जोरदार टाळ्या. तर ते तुमचं जे नंदू जे नाव आहे ना शक्ती का पूर्ण चोरलं सर एका पिक्चर मध्ये. त्यांनी ते डायलॉग केला यांच्या नावावरून. काय गेला? आणि त्याच्यात त्यांनी उषा नाडकरने पण नाव घेतलं मध्ये नंतर. नंदू सबका बंधू आओ. ह्याच्यात कुठे उषा नाडकर्णींचं नाव घेतलं काय? शेवटी आव आहे ना आऊ. आऊ आम्हाला माहिती आहे उषा नाडकरला आऊ म्हणतात. आमच्याकडे आल्या होत्या उषा नाडकरने आहे ना आऊ म्हणतात ना त्यांना म्हणून म्हटलं. तर असो काय सर तुमचा आवाज पण आवाज जबरदस्त. म्हणजे तुम्ही म्हणजे इतका खतरनाक आवाज आहे तुमचा. म्हणजे तुम्ही भारुड म्हणू नका, तुम्ही पोवाडा म्हणू नका, तुम्ही गोंधळ म्हणू नका. म्हणजे मी आता म्हणतो पण तुम्ही म्हणा. म्हणजे कसं आहे सर 2 एपिसोड काढायचे तुमच्यावर. तुम्ही म्हणा म्हणजे ही अशी बोलण्याची एक पद्धत राहते. म्हणू नका पण काय जबरदस्त. अरे बाप रे जबरदस्त गोंधळ करतात सर. तुम्ही सांगतो तुमच्यावरून प्रेरित होऊन मी माझ्या पोराचं नाव ठेवलं नंदेश उमप. का? अरे घरी म्हणू नका शाळेत म्हणू नका इतका गोंधळ घालते तो. नंदेश उमप सर जबरदस्त सर. म्हणजे आता त्याच्या शाळेमध्ये गॅदरिंग होतं ना गॅदरिंगला काय? गॅदरिंग आपल्या स्नेहलता संमेलन. स्नेह संमेलन लता नाही का त्याच्यात? नाही. ते काय सांगतो म्हणजे सांगायचा मुद्दा सांग काय मॅडम काय झालं. म्हणजे तिथं ना कॉम्पिटिशन तुम्ही तर बऱ्याच कॉम्पिटिशनच्या जजिंग मध्ये होत्या. तर सांगतो कॉम्पिटिशन ते सुरू झाली आणि लगेच बंद पडली. वा
ते ह्यांच्या प्रेरित होऊन त्यांनी लगेच माझ्या पोरांनी काय केलं 2 मुठ्ठ्या भरून ती हळद आणली होती आणि गचकन फेकली ना सुरू झाल्या परीक्षकांच्या डोळ्यात. परीक्षक आपल्या खात होते डोळे इकडे तिकडे. झाल्या सुरू झाल्या बंद पडले. असं माझं पोरगा बदमाश आहे सर, म्हणून त्याचं नाव नंदशिमोब ठेवलंय मी. म्हणजे जजला असं वाटलं की काय आपण जज मारले ना, आपण या कॉम्पिटिशन जज झालो ना. असं सर जबरदस्त आहे सर. कामाच्या वेळेच्या ठिकाणी 10 मिनिटं आधीच हजर असणारे, म्हणजे सकाळी उठण्याच्या बाबतीत तर त्यांचा इतका रेकॉर्ड आहे का गजराच्या घड्याला ते मागे टाकतात. 4 वेळा हरवलं त्यांनी. मग सांगतो सर, मी असं ऐकलं, म्हणजे खरं खोटं मला माहिती नाही आहे सर, म्हणजे असं मी ऐकलं का तुमच्या एरियातले जे कोंबडे आहेत ते संध्याकाळी तुम्हाला येऊन रिक्वेस्ट करतात की सकाळी आम्हाला उठवा म्हणून. तर असे झोपप्रिय असलेले नंदशिमोब या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय झोपी गेलेला जागा झाला संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. जाता होता एक जोक आठवला म्हणून सांगतो तुम्हाला. एक नेपाळी आहे ना गुरखा, त्याला असा तकिया घ्यायचा असते झोपाचा. तो म्हणतो दुकानात जाऊन, हमको आयशा तकिया दीजिए ना चिन्नी नानी चाहिए. असा एक टाकला. तर असू द्या, आज आपल्या गावाला खरोखर भाग्य म्हटलं पाहिजे की आज आपल्या गावाला सोनियाचे दिवस आलेले आहेत. जोरदार टाळ्या. थँक्यू. साक्षात करण जोहर साहेबांनी म्हणून ठेवलं आहे की कह दो ना यू आर माय सोनिया. असं आपण काय म्हणणार आहे. तर अशा सोनिया परचुरे ताई या ठिकाणी आलेल्या आहेत. कुटुंब या सिनेमामधल्या रियालिटी शो मधल्या 3 जज मधल्या 1 जजच्या भूमिकेनं घराघरात पोहोचलेल्या सोनिया ताई या ठिकाणी आलेल्या आहेत. मॅडम, तुमचा तो डान्सचा कार्यक्रम जबरदस्त होता. तो कुठला? डिमडी डिमडी म्हणजे हे वाजवतात डिमडी, पण तुम्ही तर डायरेक्ट डिमडीवर कार्यक्रम करून टाकला. डिमडी अहो DMD असं वेगळं आहे. डीएमडी म्हणजे DMD डान्स महाराष्ट्र डान्स. अच्छा, डान्स महाराष्ट्र डान्स असा आहे का ते डीएमडी. हा. मला वाटलं दम मरदम. मला एक थोडा प्रश्न पडला तुम्हाला, क्वेश्चन विचारायचा होता. त्या मराठी होता ना तो सगळा कार्यक्रम. पण तुम्ही ती तेलुगू कन्नड का बोलत होते तिकडे. कुठे तेलुगू कन्नड बोलला काय ते बोलला, बोलला? क्या बात आहे, क्या बात. हे बहुतेक कठीण आहे, म्हणजे गुरु ठाकूर लिहिलं का ते. कठीण तोच लिहिते. हो, कल्पना सर, पहा ना कल्पना त्याची गुरु ठाकूर. अरे ते मॅडमची दाद देण्याची पद्धत होती. कोणाला दाद द्यायचे. समोर जे परफॉर्म करत होते त्यांना. अच्छा, नाही आपल्याला एकदा कसं ऐकवा खेड्यापाड्यातल्या मॅडम, एकदा लोकांना मॅडम आले. ऐकवा तुम्ही यांना. हा? मॅडम एकदा ऐकवा, एकदा कसं- झलक कसं झाली ते? पाहिजे. धा करता ते ते करता ते धागे ते करता ते घेणं धागे देन नागे ते कथा 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 धा देन किड नग ते कथा 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 धा 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 देन वा, क्या बात आहे, क्या बात आहे. केवढं कठीण आहे हे. गुरु ठाकूर शिवाय कोण नाही लिहू शकत हे. कठीण आहे त्याची कल्पना त्या गुरु ठाकूरची. यार कुठच्या कुठं अप्सरा आली स्वर्गातून खाली. इथं आम्हाला शेजारची बाई येत नाही बोलवल्यावर. अप्सरा आली स्वर्गातून खाली. अरे काय यार, काय म्हणतो गुरु ठाकूरला असं. पण ते तुम्ही काय करतात माहिती आहे का, त्यांच्या गडबड तुमच्या लक्षात नाही आलं. ते 10 करतात ना, तर बाकीच्या परीक्षकाचे मार्क पण तुम्ही देऊन टाकत 10. अरे आता मॅडम दिले 10, आम्ही काय करा. असं ते होतं ते 10 मध्ये. पण असो, नंदेश झोपलं ना सर, आहेत ना, जागी राहा बरं. तर अशा डान्सच्या मास्टर असलेल्या कोरियनग्राफर, कोरिओग्राफर असतं ते. हा? कोरिओग्राफर असतं. नीट लिहून आणत शब्द जा. चुकला म्हणजे का कला चुकते का. कला चुकते का मॅडम. मग काय, असू द्या. तर अशा नृत्य निपुण सोनिया ताईंचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय 10 क्रिकेट 10 क्रिकेट 10 क्रिकेट 10 क्रिकेट 10 क्रिकेट 10 क्रिकेट 10 तिकडून बाहेर निघून जा संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. फोटो काढ. आज म्हणजे काय व्हेरायटी आहे बघा आजच्या कार्यक्रमामध्ये. म्हणजे आज आपल्याकडे नकुल घाणेकर यांच्या रूपानं एक मार्बल टाईपचं व्यक्तिमत्व आलेलं आहे. मार्बल टाईपचं. अरे रंग पहा ना सर, किती गोरा आहे, एकदम मार्बल. तुम्ही सर 15 दिवस आधी मला सापडला असता ना, माझ्या घरीच तुम्हाला कुठेतरी फिट केला असतं. घराचं बांधकाम चालू आहे माझ्या, म्हणून म्हटलं. अरे किती गोरे. असू द्या. तर ऑन ड्युटी 24 तास या सिनेमामधल्या डझनभर पोलिसामधल्या गोऱ्या पोलिसाची भूमिका करणारे नकुल घाणेकर या ठिकाणी आलेले आहेत. तर तुमची ते सिरियल आम्ही बघत होतो सर, अजून हीच दारात आहे. चांगली सिरियल होती सर.
नाही अजूनही चांद राहत आहे. अजूनही चांद रात आहे. नीट असं आहे लिहा. का? एक मिनिट. काय लिहिलंय तुम्ही? अजून हीच दारात हे काही मला वाटतं बहुतेक पेन शाई संपली पोराची त्यानं काहीतरी चुकीचं लिहिलंय. अजूनही चांद राहत आहे असं आहे का ते? नीट लिहित जा रे पाहुण्या गडबड करू नका. फक्त 12 तास नृत्य करणारे म्हणजे 6 नृत्य करणारे म्हणजे ते 24 तास ऑन ड्युटी 24 तास पिक्चर केला पण नृत्य मात्र ते 12 तास 6 करतात. 6 नृत्य कर- सालसा म्हणतात त्याला. ते हा? स्पेशल असं सालसा. असा सलग शब्द आहे का तो? हा. म्हटलं 6 आहे का? म्हटलं सालसा म्हणजे काय राहते? साल्सा सांगा ना सालसा. साल- साल्सा म्हणजे साल्सा लॅटिन अमेरिकन एक डान्स स्टाईल आहे म्हणजे साऊथ अमेरिकाची हा आणि त्याच्यात लीड आणि फॉलो असे एकत्र नाचतात त्याला साल्सा म्हणतात. दाखव ना त्यांना. कसं राहतं सर? एक आम्हाला पुढे आमच्या या ना, गरिबांना पुढे. यांना शिकवा. आता समजा तुम्ही फॉलो असाल हा. आणि मी लीड असेल हा. हा तर तुम्हाला हा तिथे ठेवायचा आहे. हा हा हातात द्यायचा आहे असा हा आणि तुमचा उजवा पाय मागे टाकायचा आहे. हा 1 2 एक मिनिट उजवा म्हणजे मी 1 म्हटल्यावर मागे 1 ला 1 5 6 7 8 1 2 3 आता डावा 6 7 1 2 आता फिरायचं 5 6 7 आणि आता पडायचं. अरे अच्छा म्हणजे हे असं मागे पुढे असं वा पण ते सर मागे जायची स्टेप काढून टाका तुम्ही. मराठी माणसांनी नेहमी पुढे गेलं पाहिजे लक्षात ठेवा. आणि एकट्यात पण एकट्यात नाही, नाही, हे करायचं महत्वाचं आहे. बरं, तुम्ही जेव्हा एकट्यात- मागे जाता तेव्हा मी पुढे येत असतो ना. हा हे बरोबर आहे ते एकट्यात करायचं नाही का म्हणजे असं पकडूनच केलं पाहिजे का नाही ते? नाही सोडून पण करा. अच्छा, सोडून कसं म्हणजे मधून मधून स्पेस देण्यासाठी हा सोडून करतायत. सोडून कसं सर? 1 2 3 5 क्या बात आहे सर क्या बात आहे. तर त्यांच्याबद्दल आणखी माहिती द्यायची म्हणजे ते एका विमान कंपनीत हवाई सुंदरी म्हणून काम केलेले हे नकुल घाणेकर या ठिकाणी आले. हवाई सुंदरी. म्हणजे- हवाई सुंदरी नाही फ्लाईट स्टुअर्ड असं त्याला म्हणतात. फ्लाईट स्टुअर्ड. नाही आम्हाला काय खेड्यातल्या माणसाला माहित नाही सर विमानाबद्दल इतकं अट्रॅक्शन आहे पण त्याच्याबद्दल नॉलेज काहीच नाही आम्हाला. लहानपणापासून आम्ही हात दाखवले विमानाला सर हे काही नाही थांबलं म्हणजे फक्त एवढं ऐकलं बा विमानामध्ये हवाई सुंदरी असते तर बा म्हणलं बा तुम्ही मेल सुंदरी असाल असं. पण मी काय म्हणतात त्याला सर? फ्लाईट स्टुअर्ड किंवा फ्लाईट पर्सर. फ्लाईट पर्सन जरा सोपं जाते मला बोलायला. पर्सर पर्सल सर आपण म्हणतो सर तसं पर्सर. पर सर. कळलं ना तुम्हाला? कळलं ना ते काय बोलले ते? हा असू द्या काय हरकत नाही पण सर ते तिथं म्हणजे विमानात फार मजा खूप मजा राहत असेल ना सर? जेवण खाऊन फ्री राहतात ना तिकडे असं मला कळलं. हो जे तिथे काम करतात त्यांना फ्री असतं. हा आणि ती चॉकलेट बिकलेट तुम्ही लय असाल घरी मग है ना? हो तर एक प्रश्न मला असं खाजगीत विचारत होता तुम्ही भेटला म्हणून ते असं मी ऐकलं की बा तिकडे थोडं 90 पण देतात म्हणे. देतात खरं आहे का? नाही म्हणजे कसं आहे मी तसा असतो विमानामध्ये. हो. नाही असं नाही हा तुम्ही कधी जाता विमानाने? रोज संध्याकाळी 7 नंतर डायरेक्ट विमानात असतो मी. हा. मग काय जबरदस्त असतं आपला म्हणजे एक ग्लास आणि डायरेक्ट बिझनेस क्लास असं राहतं सर आपलं. पण मला काय म्हणजे तिचं हे म्हणजे तसं एसटी बिस्टी पेक्षा भाडं कमी असेल त्याचं काय कशाचं? विमानाचं. एसटी पेक्षा कमी कसं काय? टोल नाके नाही येत ना वरते तेवढे पैसे वाचत असतील ना आहे ना? खूप जास्त आहे भाडं. खूप जास्त आहे. काय सर ऍव्हरेज काय आहे त्याचं आपण जर घ्यायचा विचार काय तुम्हाला काय विकत घ्यायचंय का? ऍव्हरेज काय आहे? हे आम्ही काय? एखादं जर जमलं मागा पुढे तर चालला आणखीन शो वर्षभर तर घेऊन टाकू एखादं. स्वप्न बघा किती मोठं. एक साधारण अमेरिकेला वगैरे जायचं असेल तर 50,000 वगैरे. अच्छा पण ते US ला किती वेळ लागते जायला सर? 16 तास लागू शकतात एक 16 डायरेक्ट तास? जायला. हो नाही मग तुम्ही ड्रायव्हर बदला. ड्रायव्हरला रस्ता नाही माहित सर कारण का मी एका तासात जातो कसं काय? US उल्हासनगरला इकडे. त्याला सर आयडिया नसेल ड्रायव्हरला तुमच्या. तुम्ही जर ड्रायव्हर बदला त्याला सांगा म्हणजे
कल्याण पासून ना एक फाटा घेतला ना की तुम्ही लगेच तिथे US ला जातात तुम्ही. अरे याची काही विमानं तशी तर नाही. असू द्या, अशा या चिकन्या चोपड्या व्यक्तिमत्वाचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय पी हळद हो गोरी तेरा गाव बडा प्यारा संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश पवार यांना. आज आपल्या ठिकाणी संपदा जोगळेकर कुलकर्णी या ठिकाणी आलेले आहेत. क्षिती जोग यांच्या काकू संपदा जोगळेकर. एक मिनिट, काय कसं क्षिती जोग हा त्या जोगळे कसं कसं काय? अरे ते शेतीचं पण आडनाव जोगळेकर आहे, पण ते आळशी आहे म्हणून जोगली ते जोगळेकर काढून टाकते. ऍक्च्युली आळशी आहे ती, हा म्हणून. असू द्या. तर आज आपल्याकडे संपदा कुलकर्णी टाईप व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेला आहे. मॅडमची अनेक गाजलेली नाटकं आहेत, म्हणजे आम्ही बघितलेले आहेत, अनेक सिनेमे तुमचे आम्ही बघितलेले आहेत. तुमचं ते मुंबईच्या परिवहन व्यवस्थेवरती आधारित जे बसवर आधारित नाटक पण खूप गाजलंय मॅडम. आपलं ऑल दी बेस्ट. बेस्टच्या बसवर आधारित. अहो बेस्ट वर नाही हो, फक्त ऑल दी बेस्ट. ऑल दी बेस्ट म्हणतो ना तसं असतं. अच्छा 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 असं आहे का? अच्छा अच्छा अच्छा. तुम्हाला जबरदस्त तुम्ही ते नाटक केलं म्हणजे तुमच्याबद्दल मला खरंच एकदा कौतुकाच्या जोरात टाळ्या वाजवल्या पाहिजे यांच्यासाठी. का 6 महिन्यात पावणे 500 प्रयोग केले या नाटकाचे. वा क्या बात आहे. म्हणजे इतकं जबरदस्त झालं का कोणी गिनीज नावाचा माणूस आहे म्हणजे त्यानं आपल्या डायरी त्याची नोंद करून घेतली. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड असं म्हणतात त्याला. अच्छा, म्हणजे तो पर्सनल माणूस नाही कोणी? नाही नाही, आपलं कधी नाव जाईल नाही जाईल माहित नाही. मला वाटतं तो असेल कोणी माणूस त्यानं आपलं लिहून ठेवलं. पण या रेकॉर्ड साठी खरंच एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. क्या बात है, क्या बात है. म्हणजे त्यांच्या नाटकाचे निर्माते होते मोहन वाघ. तरी एकदा काय झालं, पु ल देशपांडे त्यांच्या नाटकाला आलेत आणि ते म्हणले नाटक तुमचं चांगलं आहे, पण असं वाघ माग लागल्यासारखे काय प्रयोग करून राहिलेत. इतके जबरदस्त प्रयोग त्या नाटकाचे झालेत. मॅडम तुमच्या त्या गाण्यांच्या भेंड्याचा कार्यक्रम पण मला खूप आवडत होता. हा आहे ना, काय रे बापरे जबरदस्त. म्हणजे म्हणजे त्यावेळी इतका फेमस झाला होता ना तो. आणि आमच्या गावात पण गाण्याच्या भेंड्यानंच बोलत होते. ताक दिना दिन, हा? ताक दिना दिन असं नाही. हा ताक दिन काय जबरदस्तच मॅडम. आणि काय झालं ना तुम्हाला सांगतो, तिकडे आमच्या जरा प्रॉब्लेम पडला विदर्भात. का? विदर्भात शब्द सापडत ना गाण्याचे. हा सगळे गाणे आमचे बे वरून सुरू होतात ना. कसं? त्याच्यामुळे म्हणजे कोणी म्हणलं काय करून आला बे, तर लगेच पुढचं गाणं म्हणजे बे संपून गेलं. सगळेच बे संपून गेले. म्हणून आमच्याकडे तुमचा थोडा त्या तुमच्या त्या प्रोग्रामचा थोडासा प्रॉब्लेम झाला. अशा गाण्यांच्या भेंड्याच्या कार्यक्रमातून प्रसिद्ध झालेल्या आणि घराघरात पोहोचलेल्या संपदाताई कुलकर्णी या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय भरली भेंडी भाजी संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश पवार. त्यांना माहिती. नकुल, मी वाचलेलं आहे बऱ्याच ठिकाणी, मी ऐकलेलं आहे की मॅमचे तुम्ही शिष्य आहात आणि ही गुरु शिष्य परंपरा या कार्यक्रमाच्या माध्यमातून बघायला मिळते. तुमचा अनुभव कसा आहे? कृष्ण ह्या बॅलेचं प्रोडक्शन करता करता सोनियाची आणि माझी भेट झाली. आणि त्या पहिल्या मीटिंगमध्ये फुटपाथवरच रस्त्यावर शिवाजी पार्कमध्ये सोनियाला मी म्हटलं, हाय मी नकुल घाणेकर, मी 8व्या वर्षापासून कथ्थक शिकायला सुरू केलं, पण आता मी सोडलं आहे आणि आता मी साल्सा वेस्टर्न वगैरे असं वेगळं काय काय नाचतो. तर सोनिया मला म्हणाली की परत करशील कथ्थक? तर मी म्हणालो हो चालेल, म्हणजे मी 7-8 वर्षापूर्वी सोडलं आहे, पण मला परत करायला आवडेल डेफिनेटली. कृष्ण करशील? तर मी उडालोच. मी बोललो हो डेफिनेटली. मला खूप आनंद झाला. त्याच्यानंतर मी कथ्थक पुन्हा शिकायला लागलो आणि गेली आता 15 वर्ष मी सोनियाकडे कथ्थक शिकतोय. वा वा. म्हणजे रस्त्यावरती तुमची भेट झाली आणि तिथून पुढे यशाचा मार्ग सापडला असं म्हणायला हरकत नाही. टोटली. संपदाजी, तुमचा या संपूर्ण प्रवासातला अनुभव कसा आहे कृष्णमधला? कृष्ण माझी पैठणी आहे. वा. सोनियाला माझ्यात यशोदा दिसली, तर माझी सोनिया खूप आवडती अभिनेत्री होती आणि ती नृत्य पण इतकं सुंदर करायची की अभिनेत्री आणि नृत्यांगना याचं एक गोड कॉम्बिनेशन मला या मैत्रिणीत कायम दिसायचं. पण कधी हिच्याबरोबर नृत्य करायला मिळेल का असं वाटलं नव्हतं. इच्छा होती वाटावं म्हणून. पण या निमित्ताने तिने विचारलं आणि क्षणाचाही विचार न करता जसं मी माझ्या नवऱ्याला राहुलला लग्नासाठी हो म्हटलं, इतक्याच तत्परतेने हो मी कृष्णासाठी म्हटलं. म्हणजे त्याची तीव्रता किती असेल ते बघ. तर आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे जांभूळ आख्यान या नाटकाचे संगीत दिग्दर्शक अच्युत ठाकूर यांना.
सर, मनापासून आमच्या या कॅफेमध्ये तुमचं स्वागत. जांभूळ अख्यांच्या निमित्तानं आज तुम्ही या मंचावरती आलेला आहात. इतक्या वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, त्यानंतर आज नव्या पिढीसाठी पुन्हा एकदा जांभूळ अख्यान तुम्ही आणताय. कसा आहे हा सगळा प्रवास? प्रवास मला वाटते माझ्या आयुष्यातला हा फार मोठा आणि अगदी काय त्याचं वर्णन करता येणार नाही असा प्रवास आहे. आणि विठ्ठल दादा ते मला छोटे भैया म्हणायचे. त्यांच्यासारखा महान लोकगीत गायक ते नुसते नाटकापुरते नाही तर त्याच्या आधीपासून म्हणजे 77 सालापासून ते माझे एक प्रकारे गुरुच होते म्हणायला हरकत नाही. आणि त्या नाटकाचं यश कशात आहे याचा एक मी किस्सा सांगेन की एका मला वाटते 25 काय 50व्या प्रयोगाला पु ल देशपांडे साक्षात प्रयोग बघायला हजर आले होते. आणि त्यांनी मला एक अर्धा मिनिट मिठीत घेतलं आणि माझी पाठ थोपडली की अतिशय सुंदर म्युझिक तू केलंस. वा. एका संगीतकारांना मी या मंचावरती आमंत्रित केलंय. आता आणखीन एका दिग्गज संगीतकाराला इथे मी आमंत्रित करणार आहे. कृष्ण या बॅलेचं ज्यांनी संगीत केलेलं आहे. अतिशय मनापासून या मंचावरती मी आमंत्रित करतो संगीतकार कौशल इनामदार यांना. कौशल सर, अतिशय मनापासून आमच्या कॅफेमध्ये तुमचं स्वागत. कसं वाटतं इकडे येऊन? मुंबईच्या न्यूयॉर्क मध्ये आल्यासारखं वाटतं. वा वा वा. तर कृष्ण हा प्ले आणि त्याचं म्युझिक कसं आहे सर अनुभव? अवर्णनीय आहे. कृष्ण हा माझ्यासाठी संगीतकार म्हणून एक वस्तुपाठ होता. इतके अत्यंत तरबेज 2 नृत्यांगना त्यांच्याबरोबर काम करायचं, त्यामुळे माझ्यासाठी एक 12वीच्या परीक्षेनंतर काय केलं मी, तो कृष्ण गेलं. नंदेश सर, आता परत एकदा तुमच्याकडे यायचं आहे. मला ऐकायचं आहे की जेव्हा बाबा जांभूळ अख्यान सादर करायचे आणि मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे तुम्ही दोघे भाऊ त्यांच्याबरोबर असायचात, तर तेव्हाचा एखादा किस्सा आठवतोय छान? कलाकार म्हणून कमिटमेंट काय असते हे मी सांगू शकेन बाबांबद्दल. तर इंदोरचा प्रयोग होता आणि 2 प्रयोग सलग 2 दिवसात 5 प्रयोग करायचे होते आणि वय वर्ष 80. 5 प्रयोग करायचे होते. रंडण ते ऊन ते, आणि त्या थिएटरमध्ये पाय सुजले होते. आम्ही म्हटलं बाबा तुम्ही पायात घुंगरू बांधू नका. नाही म्हणे, ते जर बांधलं नाही तर मला ताल कसा मिळेल, मला पदन्यास कसा करता येईल. आणि त्या माणसाचा सूर जो पहिल्या प्रयोगाचा होता तो दुसऱ्या दिवशी जो 5वा प्रयोग झाला त्याच्या दुपटीनं वाढला होता. वा. पप्पा, किती दिवस कुठे होता तुम्ही? मग गावाला होतो ना, तूच पाठवलंच ना. हा मी नाही गावाला पाठवलं तुम्हाला, तुम्ही स्वतःच गेला गावाला. हा गावाला आणि सायकलवरून जातं का कोणी गावाला? पाहुणे पाहुणे अरे सांगायचं की नाही. नाही, तुम्हाला सांगायची गरज आहे, तुम्ही येणार मला माहिती वा आहे. वा वा, बरा लय मोठी मोठी माणसं बोलवली. कडक डान्स, शिस्त म्हणजे शिस्त, तसंच्या तसंच झालं पाहिजे. कोण आहेत? मग अरे सरोज खान. काय म्हणजे एक सेल्फी फोटो. हा एक हा थांबा, हे काढा. थँक्यू एकदम. अरे देवा, पप्पा, अशी सेल्फी कधी असते का जगात? आमच्यात आहे अशीच आहे. आमच्यात काय? अरे देवा. हा इकडे मी इकडे. मला माहिती, काय ओळखतो. कोण आहेत? मग राशी चक्र कार्यक्रम हा, बरोबर आहे. कसा विसरीन. करेक्ट आहे. त्याच्यात असतात कोण? शरद उपाध्याय. पण शरद उपाध्याय आहेत का? मला कळतं, मला शिकू नको तू. याला समजला का मला? शरद उपाध्याय यांची मुलाखत घेतात हे. वा वा हा वा. कोण? मग सुधीर गाडगीळ. अरे वा. बाबा काय रूप रंग. हा वा वा. वा वा. कलर बघ. हा एशियन पेंट्स. एशियन. इंडियन. अच्छा, रशियन पेंट्स. इंडियन. मग चुना. काय हा? पप्पा, ते गोरे आहेत, खरे गोरे आहेत. हा, रंग बघ नाही. बघूया ना, आपलं कळलं ना. हे हात नाही लावतो पप्पा. नाही रे, डुप्लिकेट आहेत. हा? आपला ओरिजिनल कलर आहे.
ठीक आहे नजर लागू दे नाही हा? वा 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 मस्त मस्त वा पप्पा मस्त आहे. ओळखलं का त्यांना हा. मग कोण अरे प्रियंका चोप्रा प्रियंका चोप्रा ऐ, 215 कडक काय क्रिस गेल 215 कॅपॅसिटी मजबूत आहे यांची 215 वर आउट मी तर 90 वर आउट होतो भावाला सुद्धा आणलं क्रिस गेलचे भाऊ कोण होता हे मायकल जॅक्सन दाखवा ना एक स्टेप दाखवा ना एक असे दाखव मी दाखवू मी दाखवा मुनवॉक दाखवू मुनवॉक यांना दाखवा ह्या परीक्षिका आहेत हा. ते सिलेक्ट काही करतील मुनवॉक बघा काउंट द्या ते 1 2 3 4 1 2 नाही अजून होते 10 पर्यंत होते ना काय म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पचक चापाक पचक हे काय म्हणू हे चिखल झालं ना चंद्रावर गंमत केली गंमत खरा मुनवॉक दाखवतो 1 2 3 क्या बात आहे पप्पा हा? कडक. अरे देवा यांचे पिक्चर बघितले तुम्ही त्या नाही यांचा कोण? कॉमेडी ऍक्टर कोण मकर नानासपुरे बरोबर ओळखलं. तर आज जांभूळ आख्यान आणि कृष्णच्या निमित्तानं हे सगळे दिग्गज आमच्याकडे आलेले आहेत पण काय आहे की एका भागामध्ये या सगळ्या कृष्णाच्या लीला संपणं मला शक्य वाटत नाहीये तेव्हा या सगळ्या दिग्गजांना मी विनंती करतो की प्लीज तुम्ही उद्या सुद्धा आमच्या या कॅफेमध्ये जर सहभागी झाला तर आम्हाला खूप आनंद होईल तर पुन्हा उद्याच्या भागात भेटूयात याच दिग्गजांच्या सोबत बघायला विसरू नका चला हवा येऊ द्या